पुढच्या वर्षी लवकर या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। गेल्या 10 दिवसापासून घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होते, मात्र अखेर आज त्यांना निरोप देण्याचा दिवस हा आलाच। गेली 10 दिवसच नाही तर अगदी 2 महिन्यापूर्वीपासूनच ढोल ताशा पथकांचे जेव्हा सगळीकडे सरावाचे एक वेगवेगळे सत्र सुरू होतात, तेव्हाच खऱ्या अर्थानं गणेशोत्सवाची नांदी लागते। मग विविध ठिकाणी मंडप पडायला सुरुवात होते, त्यानंतर बाजारामध्ये खरेदीसाठी हालचाल सुरू होते आणि तेव्हा खऱ्या अर्थानं गणेशोत्सव सुरू झालाय असंच वाटायला लागतं। गेली 10 दिवस घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होते आणि या गणपती बाप्पाची आराधना करण्यामध्ये आपण सगळेच जण व्यस्त होतो। 10 दिवसच गणपती बाप्पा आपल्यासोबत राहतो, मात्र संपूर्ण वर्षभराचा उत्साह आपल्यामध्ये हा गणपती बाप्पा देऊन जातो। आज या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्याचा हा दिवस आलेला आहे। आजच्या या विसर्जनाच्या दिवशी सगळ्यांना वेध लागलेले असतात, ते म्हणजे विसर्जन मिरवणुकांचे। हा संपूर्ण अनंत चतुर्दशीचा सोहळा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत साम टीव्हीच्या माध्यमातून। विविध सेलिब्रिटी सुद्धा हा सोहळा पाहण्यासाठी आणि आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत दिवसभर येणार आहेत। सध्या माझ्यासोबत असेच 2 सेलिब्रिटी आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आपल्यासोबत आतापर्यंत ज्यांनी छान गप्पा मारल्या असे मंगेश चव्हाण, जे गायक आहेत आणि अनेक गाणी आपण त्यांची ऐकली, त्यांच्याशी सुद्धा आपण अजून गप्पा मारणार आहोत। याशिवाय आणखीन एक आपल्यासोबत गेस्ट आलेले आहेत, महेश कदम, मंगलमूर्ती.com चे ते संस्थापक आहेत, अध्यक्ष सुद्धा आहेत। एक नवीन मोहीम त्यांनी हाती घेतली, काय आहे ही मोहीम हे सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। पण सध्या आपण पुण्याला जाऊयात। पुण्यामध्ये कशा प्रकारे गणेशोत्सवाचा हा संपूर्ण विसर्जन सोहळा सुरू ते पाहूयात। पुण्यातल्या मानाचा दुसरा गणपती म्हणून तांबडी जोगेश्वरी गणपतीची ख्याती आहे आणि या गणपतीची विसर्जन मिरवणूक थोड्याच वेळात सुरू होणार आहे। या मंडळाचं हे 124वे वर्ष आहे आणि याच निमित्तानं विनायक सामग यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी। पुण्यातील दुसरा मानाचा गणपती म्हणून ओळखला जाणारा तांबडी जोगेश्वरी मंडळाचे कार्यकर्ते विनायक सामक आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याशी या मंडळाची परंपरा काय आहे याबाबत जाणून घेऊया। असं काय परंपरा आहे? मंडळाची स्थापना 1893 साली झाली। यंदा मंडळ 124वे वर्ष साजरं करत आहे। त्याचप्रमाणे हे उत्सवाचंही 124वे वर्ष आहे। आपण उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करतो। त्याचप्रमाणे आपण ही मूर्ती बघता, ही 124 वर्ष या मूर्तीची परंपरा आहे। ही मूर्ती दरवर्षी विसर्जित होते आणि तशीच्या तशी हाताने दरवर्षी मूर्तिकार ती घडवतात, त्यामुळे ह्या मूर्तीचा कुठलाही साचा नाही। त्याचप्रमाणे आपण गेली 4-5 वर्ष मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या मंडळांनी तयार केलेल्या चांदीच्या देव्हाऱ्यात करत येत आहोत। आणि तसंच अजून एक वैशिष्ट्य असं की आपल्या मागे आपण ही जी पालखी बघताय, आपली विसर्जन मिरवणूक ही ह्या पालखीतून होते, म्हणजे श्रींची विसर्जन मिरवणूक या पालखीतून होते। ही पालखी खांद्यावरून वाहून नेली जाते, हे एक वैशिष्ट्य आहे। त्याचप्रमाणे आपण ह्या अब्दागिऱ्या बघताय, हे एक अजून वैशिष्ट्य की हे पंचमहाभूत सिम्बॉलाइज करतात, त्यामुळे हे एक अजून वैशिष्ट्य, हेही एक मिरवणुकीचा भाग आहे। त्याचप्रमाणे यावर्षी मिरवणुकीचं वैशिष्ट्य असं की आपण झाडे लावा झाडे जगवा ह्या आशयाचा एक फ्लोट बनवलेला आहे। आपण ज्याप्रमाणे देवाची पूजा करतो, देवाला जपतो, देवाला मानतो, त्याचप्रमाणे आपण पर्यावरणाचीही काळजी घेतली पाहिजे अशा आशयाचा संदेश देणारा एक फ्लोट आपल्याकडे आहे। आणि त्याचप्रमाणे मग 3 ढोल ताशा पथकं आहेत, नादब्रह्म, ताल आणि शिवमुद्रा। आणि त्याचप्रमाणे एक ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट कंपनीचे जे असतात त्याचे 30 कंपनीचे विविध 30 कंपन्यांचे हेड्स असं एक हे आहे, पथक आपल्याकडे आहे। आणि त्याचप्रमाणे शिवप्रतिष्ठान नावाची संस्था आहे, त्यांचं एक पथक आहे की जे घोषमंत्र उच्चारत पालखीबरोबर येणार आहेत। असं या वर्षीच्या विसर्जन मिरवणुकीचं स्वरूप आहे। आत्ता नुकतीच आपली उत्तरपूजा पार पडलेली आहे। थोड्या वेळातच श्रींची मूर्ती आपण पालखीत घेऊ आणि इथून मांडवातून 9:30 वाजता मिरवणूक निघेल आणि नंतर 10:30 वाजता मंडईतून। पर्यावरणपूरक असा संदेश देत तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणूक जाणार आहे। काही वेळातच या मिरवणुकीला सुरुवात होईल। 124 वर्ष परंपरा असलेल्या या मंडळानं अनेक सामाजिक उपक्रम राबवलेत। आजही हाच सामाजिक संदेश घेऊन ते विसर्जन मिरवणूक जाणार आहेत। कॅमेरामन संपत मोरेसह संभाजी थोरात, साम टीव्ही, पुणे।
सामाजिक संदेश घेऊन श्रींची मिरवणूक ही थोड्याच वेळामध्ये आता निघणार आहे. तांबडी जोगेश्वरी गणपती पुण्यातला मानाचा दुसरा गणपती आहे. या गणपतीची कशा प्रकारे ही मिरवणूक सुरू होणार आहे हे आपण पाहणार आहोतच. खरं तर पुण्यातल्या विविध मिरवणुका ज्या आहेत ह्या दिवसभर आपण पाहणार आहोत आणि पुण्यातल्या या मिरवणुकांचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. परंपरेची एक झालर या मिरवणुकांमध्ये असते आणि खरं तर म्हणूनच पुण्याचा गणेशोत्सव हा खूप आगळा वेगळा म्हणून मानला जातो. आपल्यासोबत हा संपूर्ण गणेशोत्सव आणि हे विसर्जन मिरवणूक आपण साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत. अनेक सेलिब्रिटीज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी येणार आहेत. आपल्यासोबत आहेत गायक आहेत मंगेशजी, जसं आपण आतापर्यंत तुमची खूप सारी गाणी ऐकलेली आहेत. विसर्जनाचा आजचा दिवस आहे, अर्थात प्रत्येक जण खूप भावुक झालेला आहे. तर अशा या वातावरणामध्ये तुम्ही एक कुठलं गाणं आमच्यासाठी सादर करणार? आम्ही एक चिंचपोकळीचा चिंतामणी या गणपतीसाठी एक गाणं केलंय, ते तुम्हाला ऐकवतो. नक्कीच. चित्त चिरंतन तुझ्या चिंतनी, चिंता हरतो चिंतनातुनी. चित्त चिरंतन तुझ्या चिंतनी, चिंता हरतो चिंतनातुनी. नाउर तेरे चिंतामणी, पूजितो हृदयी चिंतामणी. पूजितो हृदयी चिंतामणी. पूजितो हृदयी चिंतामणी. चित्त चिरंतन तुझ्या चिंतनी, चिंता हरतो चिंतनातुनी. नाउर तेरे चिंतामणी, पूजितो हृदयी चिंतामणी. पूजितो हृदयी चिंतामणी. पूजितो हृदयी चिंतामणी. वा वा वा, खूप सुंदर गाणं आणि इतकं सुंदर वर्णन गणपती बाप्पाचं केलेलं आहे. खरोखरच प्रत्येकाची चिंता दूर करणारा असा हा गणपती बाप्पा असतो आणि याच्याच आशीर्वादाने तुम्ही आम्ही सगळे आपण मोठे झालेलो आहोत. आता पुढची वाटचाल सुद्धा या गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच तुम्ही कराल. काय सांगाल पुढच्या प्रोजेक्ट बाबत? खूप मोठा एक प्रोजेक्ट सध्या तुम्ही हँडल करताय फोक सॉंग्सचा. हो, आतापर्यंत माझे 2 रोमॅन्टिक अल्बम रिलीज झालेत युनिव्हर्सलच्या लेबल खाली. एक तू परी स्वप्नातली आणि तिची याद आली. त्यानंतर मी डिवोशनल एक केलं होतं, माझ्या सावळ्या विठ्ठला. त्यामध्ये नामवंत संगीतकार नंदू, अविनाश विश्वजित असे मान्यवर संगीतकार होते. बरोबर. आणखीन एक माझ्या प्रोफाईल मध्ये एक जॉनर फोकचा मी केलं नव्हतं आतापर्यंत. तर जे लोकसंगीतकार आहेत दिग्गज, त्यांना एकत्र एकाच अल्बम मध्ये आणण्याचा मी पहिल्यांदाच प्रयत्न केलाय आणि निश्चितच तुम्हाला या डिसेंबर एंडिंग पर्यंत हे प्रोजेक्ट तुम्हाला ऐकायला मिळेल. नक्कीच आम्ही सगळेजण या प्रोजेक्टची वाट बघतोच आहोत आणि आतापर्यंत तुमचे हे दोन्ही अल्बम खूप गाजले आहेत. सगळ्यांना गाणी ती आवडलेली आहेत. हा नवीन अल्बम सुद्धा सगळ्यांना आवडेलच अशी आपण आशा बाळगूयात आणि आम्ही सगळ्या आतुरतेने याची वाट बघतच आहोत. आता आपण आपल्या दुसऱ्या गेस्टकडे वळणार आहोत. महेशजी, एक खूप आगळीवेगळी तुम्ही संकल्पना घेऊन समोर आलेला आहात. मंगलमूर्ती.com. सगळ्यांना एकतर खूप उत्सुकता होती पहिल्यापासूनच की शाडूच्या मातीच्या मूर्ती आपण घ्याव्यात असं अनेकांना वाटतं, पण या मूर्ती घेण्याकडे अनेकांचा कल पाहायला मिळते. यासाठी वेगवेगळी कारणं प्रत्येकाचीही असतात, पण सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही एक वेगळी मोहीम हाती घेतलेली आणि जवळपास 2 वर्ष झालं ही यशस्वीरित्या तुम्ही मोहीम राबवताय. एक मंगलमूर्ती.com.च्या माध्यमातून या मोहिमेविषयी सगळ्यात सुरुवातीला थोडंसं आम्हाला सांगा. नक्कीच. श्री मंगलमूर्ती पर्यावरण रक्षित गणेश उत्सव संघटन म्हणजेच मंगलमूर्ती.com एका सोप्या माध्यमातनं. मंगलमूर्ती.com म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून कलाकारांची ओळख, पूर्ण महाराष्ट्रातल्या कलाकारांची ओळख ही जगासमोर घेऊन जाण्याचा प्रयत्न हा मंगलमूर्ती.com.च्या टीमने गेले 3 वर्षापासून करायचा प्रयत्न चाललेला आहे. हा प्रयत्न म्हणजे थोडक्यात पर्यावरण रक्षित गणेशोत्सव साजरा करण्याकरिता कलाकारांची कला संस्कृती, आपली ही आपले हे कलाकार वर्षानुवर्ष चांगल्या पद्धतीने जे कामं करतायत त्यांना कुठेतरी पडद्यामागनं पुढे आणण्याची गरज आहे. आज काळाची गरज आहे करून पर्यावरण रक्षित गणेशोत्सव साजरा करण्याचा मोहीम जो प्रत्येकाने चालू केलेला आहे, त्याच्यामध्ये मूर्त्या कुठून सप्लाय व्हाव्यात व एका अर्थाने मूर्त्यांचं सप्लाय मूर्तिकारांकडनंच व्हावं याकरिता हा पूर्ण प्लॅटफॉर्मचा आम्ही सुरुवात केलेली आहे. या प्लॅटफॉर्मवर किमान आता 2000हून अधिक मूर्तिकारांचं एक व्यासपीठ झालेलं आहे. या मूर्त्यांमध्ये एका अर्थाने तुम्हाला सांगायला गेलं तर अगदी 6 इंचापासून तुम्हाला 3.5-4.5 फुटापर्यंतच्या शाडूच्या मूर्त्या व कागदी लगदाच्या मूर्त्या तुम्हाला भेटतील. लाल मातीच्या मूर्त्या तुम्हाला भेटतील. तर या कल्पनेला पुढे घेऊन जाताना आम्हाला साम मराठीचं ज्या पद्धतीने पाठिंबा भेटतोय त्यासाठी आम्हाला खूप खूप धन्यवाद.
खऱ्या अर्थानं मंगलमूर्ती.com.च्या माध्यमातून तुम्ही ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि कशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही हे सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहात हे जाणून घ्यायचंच आहे तुमच्याकडनं आणि आणखीन सुद्धा आपल्याला गप्पा यांच्याशी मारायच्या आहेत. पण तुर्तास तरी आपण आपल्यासोबत असणारे मंगेश जी आहे त्यांना धन्यवाद देऊयात. धन्यवाद मंगेशजी, तुम्ही खूप छान आम्हाला खरं तर आजच्या विसर्जन मिरवणूक सोहळ्याची सुरुवात खूप छान करून दिलेली आहे. धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. थँक्यू. यानंतर आपण इथे घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. पुढच्या वर्षी लवकर या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. बाप्पा मोरयाच्या जयघोषानं सगळा आसमंत दणाणून गेलेला आहे. आज गणपती बाप्पाला वाजत गाजत पण साश्रू नयनांनी निरोप दिला जातोय आणि हा संपूर्ण विसर्जनाचा सोहळा आम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. विविध सेलिब्रिटीज आपल्यापर्यंत येत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. सामाजिक संदेश घेऊन खरं तर या विसर्जन मिरवणुकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि असं समाज प्रबोधन आपण साम टीव्हीच्या माध्यमातून सुद्धा करतोय. आपल्यासोबत आहेत महेश कदम, जे मंगलमूर्ती.com.चे मालक आहेत. एक आगळीवागळी मोहीम त्यांनी हाती घेतलेली आहे आणि याच मोहिमेविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय. आपण त्यांच्याशी चर्चा करतच आहोत, पण त्यांच्यासोबत एक त्यांनी छोटीशी गणपती बाप्पाची एक मातीची मूर्ती आणली. ती मातीची मूर्ती आपण सगळ्यात आधी पाहूयात. अतिशय सुंदर लोभ असं हे मातीच्या मूर्तीचं रूप आपण पाहतोय. या मूर्तीचं एक वेगळं वैशिष्ट्य आपण महेशजींनाच विचारूयात. सर, काय सांगणार, कशा प्रकारे ही मूर्ती बनवलेली आहे? पूर्वीच्या काळात लाल मातीच्या मूर्त्या पुष्कळ जास्त प्रमाणात आपल्याला दिसत हो होत्या, पण त्याचं प्रमाण पुष्कळ पद्धतीने कमी झालं. त्याला परत कुठेतरी पुनर्जीवित आणण्याकरिता लाल मातीचा वापर होऊन लाल मातीच्या मूर्त्या जास्त प्रमाणात आणण्याकरिता आम्ही लाल मातीचं एका अर्थाने मिश्रण तयार झालेला आहे. त्या मिश्रणामध्ये एका क्रशरमध्ये लाल माती क्रश करून त्याला रिफाईन करून त्याच्यामध्ये कापूस मिक्स केला जातो, जेणेकरून ती मूर्ती अजून स्ट्रॉंग होते. आपल्याला एक भीती असते, प्रत्येकाला एक भीती असते, करून शाडूची मूर्तीला तडे पडू शकतात. तर त्या कल्पनेला पुढे अजून एक छान कल्पना आहे, करून लाल मातीच्या मूर्त्यांना अजिबात तडे पडत नाहीत. तर अशा या मिश्रणातून मूर्त्या ज्या बनलेल्या आहेत त्या एकदम कलात्मक, छान व लहान सुद्धा बनू शकतात. तर केतन विंदे करून हे कलाकार आहेत, त्या कलाकारांनी हे सिद्ध करून दिलेलं आहे, करून लहानातली लहान मूर्ती सुद्धा लाल मातीची बनू शकते व एकदम सुंदर टणक ही मूर्ती बनू शकते. मी थोडक्यात तुम्हाला दाखवीन करून, जर आपण एवढं स्ट्रॉंग आहे करून ह्याला जरी आपण धक्का लागण्याचा प्रयत्न जरी झाला तरी त्याला अजिबात तडे पडत नाहीत. तर या कल्पनेला पुढे अजून जास्त प्रमाणात ह्याचा वाढ करण्याकरिता आपल्या व्यासपीठावर जमलेल्या सगळ्या कलाकारांना आम्ही लाल मातीच्या मूर्त्या पोच देऊन या लाल मातीच्या मूर्त्या पुढच्या वर्षाला जास्त प्रमाणात तुम्हाला दिसून येतील. खऱ्या अर्थानं लाल मातीच्या मूर्तींचा वापर हा मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळू शकतो, अशी आपण आशा बाळगूयात. आणि साम टीव्हीच्या माध्यमातून गणेश भक्तांना अशी विनंती सुद्धा करूयात की तुम्ही सुद्धा शाडूच्या मातीच्या मूर्त्या आणि लाल मातीच्या मूर्त्या ज्या आहेत, गणेश मूर्त्या ज्या आहेत त्या घ्या आणि मूर्तिकारांपर्यंत मुळात म्हणजे ही संकल्पना पोहोचवण्याचा हा खऱ्या अर्थानं उद्देश सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही करत आहात. गणपती बाप्पाचं आज भावपूर्ण असं विसर्जन केलं जातंय, त्याला निरोप दिला जातोय. पुण्यानंतर आपण मुंबईकडे वळूयात. मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर घरगुती गणपतींचं विसर्जन करण्यास सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कशी आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र मोरे यांनी. गणेश विसर्जनासाठी सर्वात जास्त गर्दी जी आहे ती गिरगाव चौपाटीवर पाहायला मिळते. गिरगाव चौपाटीवरती पोलिसांनी किंवा मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावरती तयारी जी आहे ती केलेली या ठिकाणी पाहायला मिळते. मुंबई महानगरपालिकेने एक मोठा पेंडॉल उभारलेला, या ठिकाणी मुख्यमंत्री येत असतात किंवा महानगरपालिकाचे जे कर्मचारी आहेत, महापौर आहेत, सर्व व्हीआयपी जे त्या पेंडॉलमध्ये येत असतात. समोर समुद्र किनारा जो दिसतोय त्या ठिकाणी घरगुती गणपतींचं विसर्जन आता सुरू आहे. या ठिकाणी जी वाळू आहे त्या वाळूमध्ये मोठे जे ट्रक्स आहेत त्यांची चाकं रुतू नयेत म्हणून स्टील प्लेट्स टाकण्यात आलेल्या आहेत आणि एकूणच पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला आहे. संपूर्ण मुंबईभर 45,000 पोलीस कर्मचारी जे आहेत ते सुरक्षा व्यवस्था पाहणार आहे. त्यापैकी गिरगाव चौपाटीचे जे पोलीस आहेत त्यांना त्यांचं सुरक्षा व्यवस्थेचं ठिकाण कुठलं आहे याबद्दलची माहिती पोलीस अधिकारी देतात. त्याच ठिकाणी सीसीटीव्हीची यंत्रणा सुद्धा उभारण्यात आलेली आहे. एकूणच समुद्रमार्गे मागे आपण दहशतवादी हल्ले मुंबईवर झालेले पाहिलेले आहेत. हे दहशतवादी हल्ले होऊ नयेत यासाठी समुद्रामध्ये नेव्हीची मदत घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे कोस्टगार्डचे जे हेलिकॉप्टर्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी गस्त घालताना थोड्या वेळाने पाहायला मिळतील. एकूणच जी सर्व तयारी आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, हे सर्व जे काही सार्वजनिक गणपती आहेत त्यांचं विसर्जन सुरळीतपणे व्हावं
या दृष्टीने मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार यांनी संपूर्णपणे तयारी केलेली गिरेगाव चौपाटीवर पाहायला मिळते. कॅमेरामॅन राजेंद्र गमरेसह महेंद्र मोरे, साम टीव्ही, मुंबई. विघ्नहर्त्याचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन हे सज्ज झालेलं आहे. सगळी तयारी झालेली आहे. घरगुती गणपतींचं विसर्जन सुद्धा आता सुरू झालेलं आहे. मुंबईचा पण यानंतर आपण थेट लालबागला जाणार आहोत. लालबागच्या राजाची आरती सध्या सुरू आहे. गणपती बाप्पा म्हणलं की बोरिया हे अपसुकच प्रत्येकाच्या तोंडात हे येतच. अशा प्रकारे सगळ्या समाजातल्या विविध घटकातल्या या सगळ्यांना, गणेश भक्तांना एकत्र आणण्याचं काम हा गणपती बाप्पा करतो आणि म्हणूनच हा गणपती बाप्पा सगळ्यांचा लाडका आहे. लालबागच्या राजाची आरती ही नुकतीच पार पडलेली आहे. आपण साम टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला लालबागच्या राजाचं दर्शनही घडवलेलं आहे. गणपती बाप्पाची स्थापना आज ही लोकमान्य टिळक यांनी केली होती समाज प्रबोधनासाठी आणि आजही हाच समाज प्रबोधनाचा वसा आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पुढे नेतोय. मंगलमूर्ती.com हाच सामाजिक वसा पुढे नेण्याचं काम करतंय. शाडूच्या मातीच्या मूर्त्या याचा प्रसार करतंय. मूर्तिकारांना एक सोशल मीडियाच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आपण महेश कदम या मंगलमूर्ती.com चे मालक आहेत, त्यांच्याशी संवाद साधतोय. त्यांच्याकडे असलेली सुंदर मूर्ती सुद्धा आपण पाहिली. लाल माती आणि कापूस याचं मिश्रण करून ही मूर्ती तयार केली असं तुम्ही सांगितलं. पण मुळात या सगळ्या गोष्टींचा शोध कसा लागला, हे संशोधन कार्य कसं तुम्ही उभं केलं?
2013 पासून या प्रत्येक महाराष्ट्रातल्या या कलाकारांना जाऊन आमची पूर्ण टीम पूर्ण महाराष्ट्रात या कलाकारांना जाऊन भेटली आणि भेटताना हे प्रश्न सगळ्यात पहिलं हेच आले करून तुम्हाला रॉ मटेरियल सप्लाय कुठून होतं आणि रॉ मटेरियल सप्लाय होताना तुम्हाला किती किमतीत पडतं, कारण कॉस्ट व्हॅल्यू इज मोर इम्पॉर्टंट. जेव्हा आपल्याला सगळ्यांना एक एंड जो प्रॉडक्ट एंड जे गणपती बाप्पा जे आपल्याला भेटतात त्याच्यामध्ये कल्पना अशी येते करून आपल्याला शाडूची मूर्ती महागात भेटते. तर ती का भेटते त्या शोधात जेव्हा आम्ही पूर्ण महाराष्ट्रात फिरू लागलो तेव्हा एक कल्पना अशी होती करून ती जेव्हा गुजरातमधनं ही शाडूची माती इथपर्यंत येते त्या मूर्तीची त्या मातीची किंमत जवळपास 180 ते 250 रुपये 35 किलोची गोण भेटते. आणि त्या गोणीतनं एका अर्थाने 1 ते 2 मूर्त्या हार्डली बनतात. आणि या लाल मातीच्या मूर्त्यांचा शोध असाच जेव्हा महाराष्ट्रातनं पुढे आम्ही जायला चालू केलं, जेव्हा गोवा आणि गुजरात सोडून आम्ही कर्नाटकात घुसलो तेव्हा कर्नाटकात गोकाक या ठिकाणी एक छान पद्धतीची कल्पना 24 कलाकारांनी एक सुरू केली आहे. तिकडे एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट मी सांगायला गेलं तर बनवलं गेलं आहे. या मॅन्युफॅक्चरिंग हब मध्ये एका अर्थाने लाल मातीच्या मूर्त्या जास्त प्रमाणात, म्हणजे मी सांगायला गेलं तर लाख प्रमाणात ती लोक लाल मातीच्या मूर्त्या बनवत आहेत. आणि या लाख मातीच्या मूर्त्या पूर्ण साऊथ ऑफ इंडियामध्ये जर जात आहेत तर लाल मातीच्या मूर्त्या महाराष्ट्रात बनवून 12 लाख किंवा 24 लाख मूर्त्या ज्या महाराष्ट्रात घरगुती बसतायत त्या आपण पोचवू शकतो का, हा प्रश्न सगळ्यात पहिलं मी मला स्वतःला विचारला. आणि ह्या प्रश्नाला पुढे घेऊन जाता सगळ्या मूर्तिकारांना तयार करण्याकरिता ही लाल मातीचा शोध आपण जो कर्नाटकात गोकाक मधनं आपण थेट मुंबईमध्ये आणला. मुंबईमध्ये या सगळ्या कलाकारांना ही लाल माती टेस्ट करण्याकरिता प्रत्येक कारखान्यात आम्ही जाऊन दिली. या लाल मातीतनं प्रत्येक कलाकारांनी एक छान बाप्पा आपल्या समोर आणून दिले आणि या बाप्पांना आपल्याला कळून आलं करून शाडू मातीपेक्षा लाल मातीच्या मूर्त्या अजून टणक व सुंदर बनतायत. तर या कल्पनेला पुढे घेऊन जाण्याकरिता हा शोध व ही माती मंगलमूर्ती.com या सगळ्या मूर्तिकारांना सप्लाय करत आहे. आणि हा सप्लाय म्हणजे एका अर्थाने थेट आता एवढा लांबनं किंवा कोकणातनं या सगळ्या माती ही कलाकारांपर्यंत पोहोचणं पुष्कळ डिफिकल्ट आहे. तर त्यामुळे आता एक सप्लाय चेन मॅनेजमेंट क्रिएट होणं गरजेचं आहे. त्याकरिता हा सप्लाय आम्ही मातीचा कलाकारांपर्यंत पोहोचवत आहोत. कलाकारांपर्यंत मुळात ही संकल्पना पोहोचणं ही खूप आवश्यक आहे. तरच मला वाटतं भक्त जे आहेत अशा प्रकारे लाल मातीची गणेश मूर्ती घेण्याकडे त्यांचा पुढाकार आपल्याला पाहायला मिळू शकतो. सोशल मीडियाचा वापर इथे मोठ्या प्रमाणात खरं तर मंगलमूर्ती.com यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच गणेशोत्सव हा हायटेक झाला असं आपण म्हणतो. कशा प्रकारे सोशल मीडियाचा वापर करून ही संकल्पना पुढे आलेली याबद्दल सुद्धा आपण महेश यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पण इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. आपल्या सर्वांच्याच लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सगळेच भक्तगण आता विसर्जन स्थळी रवाना व्हायला लागलेले आहेत. ज्या प्रकारे हा भक्तिसागर पूर्ण आपण विसर्जन स्थळी विविध ठिकाणी पाहतोय तसाच हा भक्तिसागर सोशल मीडियावर सुद्धा पाहायला मिळतोय. विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आता सगळे नेटिझन सोशल मीडियावर द्यायला लागलेले आहेत आणि म्हणूनच हा गणेशोत्सव हा हायटेक होत चाललेला आहे असं म्हणतात. आणि ट्विटरने सुद्धा म्हणून हॅशटॅग मंगलमूर्ती हे सुद्धा यावर्षी इंट्रोड्यूस केलं. मुख्यमंत्र्यांनी याचं स्वागत सुद्धा केलं होतं. हा हायटेक झालेला गणेशोत्सव आणि याच हायटेक गणेशोत्सवाच्याच माध्यमातून सामाजिक प्रबोधन सुद्धा आता करणं सुरू झालेलं आहे. आणि असाच प्रयोग मंगलमूर्ती.com हे गेले 3 वर्षापासून करतंय. शाडूच्या मातीच्या मूर्त्या या संदर्भातली जनजागृती करतंय, कलाकारांना एक व्यासपीठ देण्याचं काम करतंय. आपण कशा प्रकारे हे लाल मातीच्या गणेश मूर्त्या या तयार होतात याबद्दल तर जाणून घेतलंच, पण सोशल मीडियाचा वापर कशा प्रकारे योग्य पद्धतीने केला हे खरं तर महेशजी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. सोशल मीडिया म्हणजे सगळ्यात चांगलं एक सोपा माध्यम जिकडे लोकांपर्यंत घरोघरी आपण कनेक्ट होऊ शकतो. सोशल मीडिया म्हणजे फेसबुकवर मंगलमूर्ती.com करून एक आपलं पेज आहे. त्या पेजवर दिवसेंदिवस एक लोकांचं रिॲक्शन्स त्याच्यावर दिसण्यात येतं, त्याच्यावर फीडबॅक समजून येतं. म्हणजे प्रत्येक कल्पना आपण त्याच्यावर रिॲक्शन आपल्याला इमिडिएट कळतं करून आपण कुठे चुकतोय, कुठे आपण बरोबर आहोत किंवा कुठलं काहीतरी रिॲक्शन आपल्याला काहीतरी एक फीडबॅक लोकांकडनं हवी आहे तर ते एक सोशल मीडिया एक पुष्कळ फास्ट पद्धतीने आपल्याला कल्पना देतं.
नक्कीच सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप लवकर आणि योग्य पद्धतीने प्रत्येकांपर्यंत पोहोचवता येतं. तर हा एक खूप सामाजिक संदेश चांगला घेऊन मंगलमूर्ती.com हे पुढे आलेलं आहे. एक छोटीशी क्लिप सुद्धा यांनी तयार केलेली आहे. ही क्लिप सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छितो. कशा प्रकारे शाडूच्या मातीच्या मूर्ती वापरणं हे गरजेचं आहे आणि सामाजिक गरज आहे, काळाची गरज आहे, पर्यावरणासाठी चांगली आहे. पाहूयात ही एक छोटीशी क्लिप. गणेश, गणपती बाप्पाने आपल्याला कलेचं दान दिलं हे आपलं केवढं मोठं सौभाग्य. ज्या मातीतून माणसाचं अस्तित्व निर्माण झालं त्याच मातीपासून गणेशाला साकार करण्याचं परम भाग्य लाभलं ते आम्हा मूर्तिकारांना. माती देवत्वापर्यंत पोहोचवण्याच्या या प्रवासात वाट दाखवण्याचं काम करत राहतो तो मूर्तिकार. मी फिरवत राहतो माझे हात माझ्यातल्या कलाकाराच्या कलेवर असणाऱ्या श्रद्धेच्या जोरावर. तेव्हा तो सुख करता आणि दुःख हरता असा कुणीही नसतो. तरी माझ्या हातांना जाणवत राहतो कमालीचा आपलेपणा. त्याच्या डोळ्यातून ओतप्रत वाहणारी ती अदृश्य भक्तिभाषा जगात इतरत्र कुठेही सापडणं कठीण आहे. मंगलमूर्तीला मी मूर्तिकार एकच सांगत असतो, देवा तू कुठेही जा पण त्या कुटुंबासाठी सुख करता, दुःख हरता, विघ्न हरता होऊन जा. त्यांना भरपूर सुख दे. तुझं व्यवस्थित विसर्जन होईपर्यंत माझं मन तुझ्यात गुंतून राहील. हल्ली त्याचं हे मातीत मिसळणं कठीण होऊन बसलंय. आता देवाचं देवत्व, देवपण टिकवण्याची, जपण्याची गरज निर्माण झाली. तुझा हा जाण्या येण्याचा प्रवास सुखाचा होण्यासाठीच मी आणि माझ्यासारखेच खूप कलावंत मंगलमूर्ती.com या व्यासपीठावरून आपणा समोर येतो आहोत. आशा आम्हाला तुमच्या रसिकपणाची. कदम यांच्या आवाजातली एक सुंदर शॉर्ट फिल्म आपण पाहिलेली आहे. खरोखरच गणपती बाप्पाच्या आगमनाचा आणि विसर्जनाचा हा संपूर्ण मार्ग आहे. हा सुखकर होण्याची खरं तर काळाची ही गरज आहे, पर्यावरणासाठी सुद्धा आणि आपल्या सर्व भक्तगणांसाठी सुद्धा. आणि हाच संदेश मंगलमूर्ती.com पुढे घेऊन येत आहे. आणि या सामाजिक संदेश देण्यासाठी तुम्ही एक खूप छान मोहीम हाती घेतलेली आहे. पण हे खरं तर प्रत्यक्षात आणणं हे तितकंसं सोपं झालं नसणार आहे. तर काय कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी तुम्हाला आल्या आणि मग तुम्ही त्यावर कशी नेमकी मात केली? अडचणी म्हणजे सांगायला गेलं तर जेव्हा एवढा जल्लोष कलाकारांकडनं समजून आला, करून कलाकारांना ही गरज होती, करून कुठेतरी एक प्लॅटफॉर्म भेटावं, कुठेतरी आम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता एक माध्यम भेटावं. त्या माध्यमाच्या ह्याच्यातनं आम्हाला भरपूर अडचणी आल्या. अडचणी म्हणजे जागेची अडचण. कारण आजच्या काळात आपल्याला मुंबई किंवा कॉस्मोपॉलिटन सिटीज मध्ये कुठे जागा एक्झिबिशन करिता आणणं एकदम डिफिकल्ट पडतं. तर महाराष्ट्र शासनाने म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या गोष्टीची दखल घेऊन आम्हाला या वर्षाला पुष्कळ मदत केली आणि त्यासाठी मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धन्यवाद म्हणेन. ठाणे महानगरपालिका, सावंतवाडी महानगरपालिका या महानगरपालिकेने पुढाकार घेऊन आपल्याला ही 1.5-2 महिने जागा उपलब्ध करून देऊन या सर्व कलाकारांची कृती या ठाणे शहर, मुंबई शहर व सावंतवाडी या ठिकाणी प्रदर्शनाला लावून पूर्ण जनजागृती करून लोकांपर्यंत पर्यावरण रक्षित गणेशोत्सव मूर्त्या थेट मूर्तिकारांच्या पोचवल्या. तर ह्यासाठी सर्व ठाणे महानगरपालिका, सावंतवाडी नगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा व महाराष्ट्र शासनाचा आम्ही पूर्ण परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद. शासनाची सुद्धा तुम्हाला मदत होतेच आहे. खूप सुंदर कल्पना आहे. प्रत्येकाला वाटतं गणपती बाप्पा हा आपला आहे आणि या बाप्पाचा हा जो पूर्ण 11 दिवसाचा प्रवास आहे तो आपल्याकडनं सुखकर व्हावा आणि यासाठी प्रत्येक जण पुढाकार घेण्यासाठी प्रयत्न करत असतो. तर आज प्रत्येकाने आपला हा कार्यक्रम पाहिलाच असेल, पाहणारा प्रत्येकाला वाटलं असेल की अरे मी सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी व्हायला हवं. तर त्यांनी नेमकं कसं या मोहिमेत सहभागी व्हावं आणि तुम्हाला या मोहिमेसाठी हातभार लावायला हवा? आमची एकच रिक्वेस्ट राहील, करून प्रत्येक नागरिकाची हा एक कर्तव्य आहे, करून ज्या गोष्टींमध्ये आपल्याला पुढे ही गोष्ट घेऊन जायची आहे तिकडे कुठेतरी तुमच्या सगळ्यांची मदत हवी. कारण आम्ही आज जवळपास 2000हून अधिक मूर्तिकार एकत्रित जमलो आहोत व प्रत्येक मूर्तिकार दिवसेंदिवस या पूर्ण प्लॅटफॉर्मवर एकत्रित होत आहेत. पण
ह्यामध्ये तुमच्यासारख्या कलावंतांचा सुद्धा गरज आहे. माझी विनंती राहील करून वेबसाईटवर जाऊन एक व्हॉलेंटियर रजिस्टर करून एक कॉलम आहे, मंगलमूर्ती.com वर रजिस्टर कॉलम करून आहे, तिकडे व्हॉलेंटियर रजिस्टर करून कॉलम आहे, तिकडे तुम्ही रजिस्टर करून तुम्ही एक मंगलमूर्ती.com चे टीम मेंबर होऊ शकता. वेळोवेळेस जेव्हा जेव्हा आम्हाला तुमची गरज लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला कॉल करून मीटिंग्सला बोलवून पुढचा आमचा प्रयत्न तुमच्या समोर मांडून तुमची मदत घेत राहू. लहान मुलांचा मला वाटतं या फोटोज मधून आपण पाहिलेला आहे सहभाग मोठ्या प्रमाणात आहे, त्यांचा कसा प्रतिसाद तुम्हाला लाभतोय? लहान मुलांना आपले स्वतःचे बाप्पा बनवण्याकरिता आम्ही गेले 2 वर्षापासून आम्ही हा मोहीम सुरू ठेवलेला आहे. स्वतःचा बाप्पा स्वतः घडवा या कल्पनेला पुढे घेऊन जाण्याकरिता मंगलमूर्ती.com वर जमलेल्या कलाकारांनी कार्यशाळा भरवल्या. या कार्यशाळेमध्ये जवळपास 200हून अधिक लहान मुलांनी सहभाग घेऊन आपल्या स्वतःचे बाप्पा यावेळेस घडवले आणि हे बाप्पा प्रत्यक्षित यावेळेस स्थापित करून त्यांनी आम्हाला फोटो पाठवलेले आहेत आणि हा आनंद वेगळा आहे. कारण प्रत्येक घरामध्ये एक कलाकार नक्कीच आहे. तो कलाकार घरातनं बाहेर येऊन शिकून आपली स्वतःची बाप्पाची मूर्ती घडवून स्वतः जेव्हा स्थापित करतोय, अगदी रवी जाधव साहेब सुद्धा ठाण्याच्या प्रदर्शनामध्ये येऊन लाल माती घेऊन स्वतःची मूर्ती स्वतः घडवली. तर या कल्पनेला पुढे घेऊन जाण्याकरिता लोकांनी पुष्कळ छान पद्धतीने व लहान मुलांनी छान प्रतिसाद दिला. खरंच खऱ्या अर्थानं अशा प्रकारे जर इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला तर खरोखरच गणपती बाप्पा ही समाधानी राहील आणि आपल्यावर प्रसन्न होईल. याच गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहतोय. आपण थेट आता पुण्याला जाणार आहोत. विनोदजी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विनोदजी, काय कशा प्रकारे पुण्यातला सध्याचा एक माहोल आहे? विसर्जन मिरवणुका आता थोड्याच वेळात सुरू होत आहेत, काय सांगा? नमस्कार, मी इथे पुण्यामध्ये आप्पा वळवंत चौकामध्ये जिथून गणेश विसर्जन मिरवणूक निघते आणि संपूर्ण उत्साहाचं वातावरण या इथे आहे. या इथे आपण पाहू शकता की ढोल ताशे बांधायची तयारी सुरू आहे. सर्व मानाचे गणपती निघणार आहेत आणि सर्व कार्यकर्ते इथे ढोल ताशांची बांधाबांध करत आहेत. हलकासा पाऊस आहे पण कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं आहे, कारण थोड्याच वेळात मानाच्या गणपतींची मिरवणूक मुख्य बेलबाग चौकातून निघणार आहे. कार्यकर्ते रात्रीपासून ढोल ताशांची तयारी या शाळेमध्ये करत आहेत आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये अनेक तरुणी इथे आलेल्या आहेत, उत्साहाने आलेल्या आहेत आणि पुणेकरांचा हा उत्सव, हा मोठा आनंदोत्सव आज इथे स्वागतासाठी सर्व कार्यकर्ते तयार आहेत. त्याचबरोबर आपल्या साम टीव्हीचे सर्व उत्साही जर्नलिस्ट, उत्साही पत्रकार, आज थोडासा पाऊस येतोय परंतु महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, देशाच्या बाहेर देखील अनेक लोकांना घरात बसून गणपतीचं दर्शन होणार आहे, मिरवणुकीची इत्थंभूत माहिती मिळणार आहे, ती या सर्व शिलेदारांच्या माध्यमातून मिळणार आहे. आपण दरवर्षी बघतो स्वप्नील बापट दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं वेशभूषा करत असतो आणि गणपतीच्या मिरवणुकीत सामील होऊन गणपतीच्या मिरवणुकीच्या रथाची, देखाव्याची, त्या संपूर्ण मंडळाची इत्थंभूत माहिती घेऊन स्वप्नील, एवढ्या वर्षाचा तुझा अनुभव आहे, यावर्षी तू काय करणार आहेस? यावर्षी पुणेरी पगडी मुद्दाम परिधान केली आहे. दरवर्षी काहीतरी पारंपरिक वेशभूषा असतेच आणि त्यातनं एक साधारण प्रयत्न असा असतो की त्यानिमित्ताने ही मिरवणुकीच्या निमित्ताने पुणे काय आहे, पुण्यातली परंपरा कशी आहे पूर्वीपासून, ही सगळी अशा असतात की गर्दी खूप आहे, गोंगाट खूप आहे, कोणाला पावसात यायला आवडत नाही किंवा इतक्या गर्दीत यायचं नसतं, पण मिरवणूक तर बघायची असते. साम टीव्हीने ही चांगली सोय दरवर्षी केलेली आहे. आता मागची 7-8 वर्ष सलग आम्ही ते कव्हर करतो की घर बसल्या तुम्हाला गणपतीचं दर्शन, आणि फक्त पुण्यातलंच नाही, राज्यभरात आपण सगळीकडनं देतो. आणि माझा प्रयत्न असा असतो की पारंपरिक वेशभूषा शक्यतो त्यामध्ये यावी आणि त्या पद्धतीने सगळ्या मंडळांची बोलावं. अशा पद्धतीच्या वेशभूषेमधून आपण जेव्हा त्या मुख्य रस्त्यावरती उतरतो तेव्हा मिरवणूक बघायला आलेल्या लोकांना त्याचंही आकर्षण असतं आणि मिरवणूक प्रत्यक्ष सुरू असतानाही अशाच पद्धतीची वेशभूषा केलेले देखावे त्या रथांवरती सादर होत असतात. एकदम 300-350 वर्षांपूर्वीचा काळ सगळा त्यामध्ये उभा राहत असतो आणि ते लोकांना बघायला खूप आवडतं आणि आपला हा सगळा दिसण्याचा व्यवसाय आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या साम टीव्हीच्या माध्यमातून अशी चांगली मिरवणूक, देखणी आणि प्रेक्षणीय मिरवणूक त्यानिमित्ताने लोकांपुढे जात असते. क्या बात आहे. स्वप्नीलला अतिशय शोभतीय वेशभूषा, कानामध्ये बिगबाळी आणि लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेमध्ये ज्यांनी हा गणेशोत्सव सुरू केला आणि गणपती बाप्पाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणलं, अशा या वेशभूषेत स्वप्नील आलाय. व्हेरी गुड स्वप्नील. त्यानंतर संभाजी आमचे जे आहेत कोल्हापूर
ला असतात आणि आज ते खास पुण्यामध्ये आलेले आहेत आणि पुणेकरांचा हा सर्व उत्साह एका कोल्हापुरी बाजातून पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय सांगाल? पुण्यातील गणपती म्हणजे सर्व राज्याच्या दृष्टीनं उत्सुकतेचा विषय असतो. इथले सर्व देखावे आणि इथली विसर्जन मिरवणूक याची खूप मोठी उत्सुकता महाराष्ट्रातल्या जनतेला असते, विशेषतः आमच्या कोल्हापूरच्या जनतेला. इथली सगळी मिरवणूक इथं येऊन बघणं शक्य नाही, ती साम टीव्हीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून आम्ही पोहोचवतोय. इथले विशेषतः ढोल पथकं की जी आता आज मला कळालं की पुण्यात 268 ढोल पथकं विविध मिरवणुकांमधनं सहभागी होणार आहेत. ही ढोल पथकं, इथली पारंपरिक वेशभूषा, इथल्या शिस्तबद्ध मिरवणुका, त्याचबरोबर या मिरवणुकांमधनं एक सामाजिक संदेश लोकांपर्यंत जातो की अनेक जण आता तांबडी जोगेश्वरी मंडळानं झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवायचं नियोजन केलं. असे अनेक उपक्रम लोकांपर्यंत पोहोचतात. इतर राज्यभरातल्या आणि इथल्या मिरवणुकात सगळ्यात मोठा फरक असा आहे की इथं विशेषतः जे मानाचे गणपती आहेत ते डॉल्बीला फाटा देतात. डॉल्बी सारखं ध्वनी प्रदूषणाचं साधन वापरत नाहीत. ते जे आनंद साजरा करतात ते आपल्या पारंपरिक वाद्यातून करतात. त्यामुळे इथल्या गणेश विसर्जन मिरवणुका लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही ते करतोय. धन्यवाद संभाजी. आपण पाहिलं की संभाजींनी सांगितलंय की डॉल्बीच्या सारख्या विघातक अशा गोष्टी आहेत त्याला फाटा या पुण्याच्या मिरवणुकीतून दिला जातो. मला असं वाटतं की साम टीव्हीच्या माध्यमातून हा आदर्श महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात आज पोहोचणार आहे आणि त्याचा आदर्श इतरही मंडळ घेतील अशी मला खात्री आहे. लैलेश इथे आहे, नुकताच कसबा गणपती मंडळामध्ये जाऊन आलेला आहे. पाऊस येतोय पण पावसाची पर्वा न करता ही सर्व मंडळी मंडपात जात आहेत, लोकांमध्ये जात आहेत, गर्दीमध्ये जात आहेत आणि सर्व दृश्य कॅप्चर करून तुमच्यासाठी तुम्हाला घर बसल्या पाहण्यासाठी घेऊन येत आहेत. लैलेश, काय सांगशील? कसबा गणपतीचं जी सुरुवात आहे ती आपण आताच कव्हर करून आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट या विसर्जन मिरवणुकीमध्ये पाहायला मिळतात आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे तरुणांचा जो उत्साह असतो तो वाखाणण्यासारखा असतो आणि संबंध राज्यभरातल्या लोकांचं जे आकर्षण आहे पुण्यातल्या गणपतीचं किंवा विसर्जन मिरवणुकीचं त्याचं खरं सार्थ करतात हे पुण्यातले युवक तरुण मंडळ. त्यांचे ढोल पथक इतका उत्साह, मोठमोठाले ढोल मुली त्यांच्या खांद्यावर घेऊन ज्या प्रकारे फिरतात आणि ज्या उत्साहाने वाजवतात ते संबंध राज्यभराला त्याचं खूप आकर्षण आहे आणि ते इथं प्रत्यक्ष पाहायला मिळतंय. गर्दी आहे, पाऊस आहे, ह्या गोष्टी कुठं निघून जातात आणि याबरोबरच यावर्षी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतील, सामाजिक असतील, वैज्ञानिक असतील, ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटी देखील पुण्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होत असतात. त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ते दाखवणार आहोत. त्याबरोबरच हा जो पुण्यातल्या गणपतीचा उत्साह आहे तो पहिल्या मानाच्या 5 गणपती, पारंपरिक पद्धत, पारंपरिक वेशभूषा, इव्हेंट्स वेगवेगळे पारंपरिक हे पाहायला मिळतं. दुपारच्या नंतरच्या सत्रामध्ये ज्या मिरवणुका येतात बाजूच्या त्याच्यामध्ये DJ असतो. तरुणांचा एक वेगळा उत्साह तोपर्यंत दुपारनंतर वेगळा उत्साह पाहायला मिळतो आणि हा उत्साह संपूर्ण संबंध दिवसभर रात्रीपर्यंत उशिरापर्यंत आपण हे दाखवणार आहोत आणि ज्या काही घडामोडी घडतायत त्याबरोबरच त्या घडामोडी तर दाखवणारच, आपल्याला या साम टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्याच आहेत. त्याबरोबरच सुरक्षेच्या बाबतीत काय यंत्रणा राबती आहे, ती सुरक्षा कशी आहे किंवा वेगवेगळे महानगरपालिकेने काय काय केलंय किंवा काय सुविधा केलेल्या आहेत, जसं विसर्जन कुंड तयार केलेले आहेत, निर्माल्यासाठी व्यवस्था केलेली आहे, हौद केलेले आहेत, या सगळ्या गोष्टी आपण साम टीव्हीच्या माध्यमातून राज्यातल्याच नव्हे तर देशभरातल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. क्या बात आहे. पुणे म्हटलं तर उत्साहाचा झरा, पुणे म्हटलं तर ऐतिहासिक शहर, या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. या पुण्यामध्ये ही फक्त मुलंच नाही तर मुलांबरोबर आपण ढोल ताशामध्ये अनेक मुलींना सहभागी झाल्याचं पाहतो. तसंच आमच्या साम टीव्हीच्या टीममध्ये देखील या मुलांच्या खांद्याला खांदा लावून पळणारी, स्वतःला सांभाळत जाणारी ही आमची अश्विनी जी आहे, ही अश्विनी पण गर्दीमध्ये जातीये, अनेक लोकांशी बोलतीये आणि तुम्हाला घर बसल्या बसल्या या मिरवणुकीतल्या अनेक गमती जमती अश्विनी तुम्हाला दाखवणार आहे. अश्विनी, आज तुझा काय प्लॅन आहे?
नक्कीच विनोद, सकाळपासून आपण बघतोय की हा रिमझिम पाऊस पुण्यामध्ये बरसतोय. आज विसर्जन मिरवणूक खरं तर बाप्पाची आहे, बाप्पाला निरोप आपल्याला द्यायचा आहे, त्यामुळे काहीसं गहिवरून सगळ्यांनाच आलेला आहे. मात्र गणेशोत्सव हा आपल्या पुण्याचा, हा अख्ख्या महाराष्ट्राचा पारंपरिक उत्सव आहे आणि गणेशोत्सव सगळ्यात धूमधडाक्यात आणि जल्लोषात साजरा होत असतो तो म्हणजे पुण्यात. त्यामुळे या गणेशोत्सवाची भुरळ ही फक्त पुण्यात नाही तर पुण्याच्या बाहेरही, देशात, अगदी परदेशात सुद्धा गेलेली आहे. तर सकाळपासून आपलं प्लॅनिंग खरं तर विनोद हे आहे की मानाचे 5ही गणपती त्यांच्या विसर्जन मिरवणुका निघतील त्या आपल्याला कव्हर करायच्या आहे आणि त्यानंतर इतर मंडळांच्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दगडूशेठ आणि भाऊ रंगारीची जी विसर्जन मिरवणूक असते तर आणि मंडईची, ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, ते आपल्याला करायचं आहे. मला आवर्जून इथे सांगायला आवडेल की पाऊस रिमझिम बरसतोय तरी सुद्धा हा उत्साह या सगळ्या तरुणाईचा कुठेही कमी झालेला नाहीये. ही सगळी मंडळी जी आहे ती कालपासूनच तयारीला लागलेली आहे. अगदी नवीन नवीन ठेके यांनी या ढोल ताशांवर बसवलेले आहे जे आज ते सादर करणार आहेत आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी तरुणाई हे ढोल ताशांच्या या उत्साहामध्ये सहभागी होणार आहे. आणि या सगळ्या पुणेकरांना, फक्त पुणेकरांना नाही तर राज्यभरातल्या सगळ्या साम टीव्हीच्या प्रेक्षकांना आपण हा लाईव्ह थेट गणेशोत्सव, गणेश विसर्जनाचा सोहळा आपण थेट घर बसल्या दाखवणार आहोत. आपण बघतोय किती उत्साहात आहे अश्विनीचे सर्व सहकारी, लैलेश असेल, संभाजी असेल, स्वप्नील असेल. पाऊस येतोय आणि या पावसातही तुमची आता सगळी गर्दीमध्ये पळायची तयारी आहे. अगदी तर साम टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना आपण हा घर बसल्या गणपतीचा सोहळा पुण्यातून पाहायला मिळणार आहे. सामचे सर्व शिलेदार या इथे आलेले आहेत. कसबा गणपतीचं नुकतंच प्रस्थान झालेलं आहे आणि कसबा गणपती मुख्य मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यास तयार आहे. त्याच्याकडे आपण जाऊयात. या इथे मी सर्वांना एक जयघोष करण्याची विनंती करतो. आपण घर बसल्या मिरवणुकीचा आनंद घेणार आहोत. बोला गणपती बाप्पा. कॅमेरामन किरण काजळेसह मी विनोद सातव, साम टीव्ही, पुणे. आपण अशा प्रकारे पाहिलं पुण्यामध्ये सगळी तरुणाई एकवटलेली आहे आणि या तरुणांमध्ये, या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी हा उत्साह पाहायला मिळतोय आणि या तरुणांसोबतच आमचे सगळे प्रतिनिधी, शिलेदारही आपण पाहिलेले आहेत. प्रत्येकामध्ये उत्साह आहे हा संपूर्ण विसर्जन सोहळा कव्हर करण्यासाठी. आणि गणेशोत्सव म्हणलं की तरुणाई ही आलीच आणि असाच एक तरुण आपल्यासोबत आहे. मंगलमूर्ती.com माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम खऱ्या अर्थानं ते करतायत. महेशजी, आपण जसं ही संपूर्ण संकल्पना साम टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, मला प्रेक्षकांना हेही सांगायचंय की ते स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. स्वतःची नोकरी सांभाळत खऱ्या अर्थानं ते हा संपूर्ण जो आहे उपक्रम राबवतायत. तर मुळात मला ते विचारायचं की तुम्ही एक स्वतःचं प्रोफेशन सांभाळत या समाज प्रबोधनामध्ये उतरलेला आहात, तर कशा प्रकारे हा पुढचा सगळा प्रवास तुमचा राहणार आहे? एक कल्पना अशी होती, करून सॉफ्टवेअर म्हणजे कॉम्प्लिकेटेड गोष्ट जी आपल्याला समजून ती आपल्याला इम्प्लिमेंट करायला लागते. पण समाजामध्ये अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्या अजूनही सुरळीत झालेल्या नाही आहेत आणि त्या सुरळीत करण्याकरिता हा एक मोहीम आम्ही हाती घेतलेला आहे. कारण थोडक्यात सांगायला गेलं तर वेळोवेळेस वर्षानुवर्ष हा कलाकार छान पद्धतीने आपल्यासाठी वर्षानुवर्ष छान कलाकृती आणून देत आहे. एक बाप्पाचा स्वरूप जिकडे आपण देवाकडे सगळं मागून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, पण त्या कलाकाराच्या इच्छा पूर्ण होत आहेत का, ही कल्पना जाणून घेण्याकरिता पूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा ह्या सगळ्या कलाकारांना जाऊन भेटलो तेव्हा ही कल्पना समजून आली. करून हा कलाकार वर्षानुवर्ष छान पद्धतीने कलाकृती करत तर आहेच, पण त्याचं जे वार्षिक उत्पन्न जे आहे ते किमान 4 ते 5 लाख फक्त आहे आणि काही जणांचं पुष्कळ कमी होत चाललेलं आहे. कारण या कलाकारांना या कलाकृती जेव्हा बनवण्याकरिता जेव्हा एक कलाकार 6 तास एका मूर्तिकलेला घेऊन बसतो व दुसरा दिवस परत ते मूर्ती सुकल्यानंतर रंगकाम करायला बसतो, तेव्हा आपल्याला ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. आपण जेव्हा एका जॉबवर जातो किंवा आपण एका कंपनीमध्ये एका जॉब प्रोफाईलवर आहोत, त्या कंपनीवर डेली वेजेसवर आपल्याला किती भेटतात व या कलाकाराला जेव्हा 28 तास बसून एका मूर्तीला रंगकाम करून आपल्या समोर आणण्याकरिता जेव्हा त्याला एक मानधन म्हणून एक छोटीशी किंमत जेव्हा भेटते, तेव्हा त्या कल्पनेला समोर जाऊन आम्ही जेव्हा कॅल्क्युलेशन्स ती आम्ही मांडली, जेव्हा वर्षानुवर्ष 70s to 80s पासून आतापर्यंत जो काळ आहे, हा जो ग्राफ आहे तो डाऊनग्रेड वर चाललेला आहे. हा इन्कम लेवल पुष्कळ कमी होत चाललेला आहे. ह्याचं कारण म्हणजे काय, करून येणारी पिढी सुद्धा आहे जी या कलेकडे वळत नाही आहे. कारण
आपणच सगळे आपण ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहोत. कारण या कलाकारांपर्यंत थेट पोचून आपण शाडूच्या मातीच्या मूर्त्या व आपल्याला पाहिजे तशा मूर्त्या मूर्तिकारांपासून घेत नाही आहोत. आणि या कल्पनेला कुठेतरी त्यांना त्यांच्या घरी 4 जणांचं कुटुंब एक वर्षाचं उत्पन्न एवढूसं कसं चालवू शकतात, या कल्पनेला पाहिल्यानंतर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. आणि हे पूर्ण महाराष्ट्रभर कलाकारांना भेटून जेव्हा समजतं तेव्हा अशीच एक कल्पना देवासमोर मी मांडतो करून, देवा ह्या सर्व कलाकारांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं, ह्यांची कलाकृती पूर्ण जगामध्ये जगजाहीर व्हावी. कारण देवाच्या कृपेने मी एशिया खंडात व US मध्ये मी जेव्हा जाऊन आलो आपल्या जॉबच्या रिलेटेड, जेव्हा ह्या तिकडच्या आर्टिस्टला जेव्हा ह्यांची कलाकृती मी दाखवली तेव्हा तिकडचे कलाकार अक्षरशः हरवून गेले. ते म्हटले करून हे कलाकार नक्की भरपूर श्रीमंत असतील. मी त्यांना एकच गोष्ट बोललो, हे मनाचे भरपूर श्रीमंत आहेत, पण अगदी आर्थिक पद्धतीने आज ते श्रीमंत नसतील, पण त्यांना श्रीमंत करण्याचा प्रयत्न मंगलमूर्ती.com करणार आहे. कारण थोडक्यात सांगायला गेलं तर ही आर्थिक गोष्टी आता कुठेतरी एक सप्लाय चेन मॅनेजमेंट क्रिएट करणं गरजेचं आहे. आज काळाची गरज आहे करून शाडूच्या मूर्त्या जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याकरिता एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हणजे एक हब, कुठे सप्लाय चेन होणं गरजेचं आहे. त्याकरिता कोकणाला एक हब बनवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. तिकडनं मूर्त्या पूर्ण महाराष्ट्रात तर नाही पूर्ण जगामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. शासनाकडे आम्ही विनंती केलेली आहे करून एक्झिबिशन सेंटर म्हणजे कलादालन या कलाकारांसाठी एक उपलब्ध करून द्यावे. ज्या पद्धतीने मच्छीमारांसाठी मच्छी विकण्याकरिता एक जागा उपलब्ध करून दिली आहे, त्याच पद्धतीने शाडूच्या मूर्तिकारांना एक व्यासपीठ निर्माण करून द्यावे, जेणेकरून 365 डेज हा कलाकार आपली कलाकृती तिकडे एक्झिबिशनच्या माध्यमातून लावेल. व आपल्या सगळ्यांना जेव्हाही आपल्याला वेळ भेटेल तेव्हा जानेवारी असो की फेब्रुवारी असो किंवा कुठलाही महिना असो तेव्हा तिकडे जाऊन आपण ही कलाकृती बुक करू शकतो. आणि या पद्धतीने या कलाकाराला एक एम्प्लॉयमेंट जनरेशन क्रिएट होईल. जर आपल्याला महाराष्ट्रातल्या कलाकारांना वाचवण्याची गरज आहे तर ह्या मोहिमेला शासनाने मदत करावी अशी मी नम्र विनंती करतो. मी साम मराठीचं मनपूर्वक आभार मानतो करून तुम्ही आज आम्हाला इथे बोलवून या कल्पनेची पूर्ण लोकांसमोर घेऊन जाण्याचा एक हे वेळ दिलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. साम टीव्ही कायमच अशा प्रकारे सामाजिक प्रकल्पांच्या पाठीशी राहिलेला आहे आणि नेहमीच पाठीशी राहणार आहे. खूप छान संकल्पना तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मंगलमूर्ती.com च्या माध्यमातून समोर आणलेली आहे. शासनाचा आतापर्यंत तुम्हाला पाठिंबा लाभलेला आहेच, याही पुढे लाभेल. मंगलमूर्ती बाप्पासाठी म्हणून आपण 10 दिवस काढतोच, पण याच बाप्पाचं लोभसवाणं रूप साकारणाऱ्या या कलाकाराचाही विचार नक्कीच आपण करायला हवा. यासाठी आपणही पुढाकार घ्यायला हवा. हेच मंगलमूर्ती.com आपल्या समोर घेऊन येत आहे. आपण गणपती बाप्पाची ही विसर्जन मिरवणूक अशाच प्रकारे दिवसभर साम टीव्हीच्या माध्यमातून दाखवणार आहोतच, पण इथे घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपण भेटणार आहोत माझे साथीदार जयराम पुरी यांच्यासोबत.